न्यूज व्हॅलीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। वेलकम टू न्यूज व्हॅली। बीड सरपंच हत्येप्रकरणी नाट्यमय घडामोडी घडत आहेत। न्यायासाठी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। या सर्व घडामोडींआधी धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली, तर त्यानंतर अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। या भेटीमागचं वास्तव एकच असू शकतं, ते म्हणजे कुणाला तरी शिक्षा करा अथवा कुणाला तरी वाचवा। तत्पूर्वी सरपंच हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी झाली। यातच मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे। त्यामुळे हे प्रकरण जिथे संपेल असं वाटत असेल तर तो आता भ्रम ठरू शकतो। त्यामुळे नेमकं काय घडलं हे पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण ठरणार आहे। गेल्या काही दिवसांमध्ये सरपंच संतोष देशमुखांची हत्या आणि राजकीय अराजकीय घटना यांचे पडसाद राज्यभर उमटत आहेत। राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही बीड सरपंच हत्या प्रकरण गाजलं। विरोधकांनी ते उचलूनही धरलं आणि सरकारने कारवाईचं आश्वासनही दिलं। मात्र त्यानंतरही बीड सरपंच हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागत राहिलं। कोणत्याही व्यक्तीची हत्या होणं हे अयोग्यच, मात्र ज्या प्रकारे सर्वपक्षीयांनी मोर्चा काढला याचा अर्थ हे हत्या प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही आणि त्याही मागे काही राजकीय धागेदूर असल्याची दाट शक्यता आहे। एका सरपंचाच्या हत्येसाठी राजकीय नेत्यांनी बीडकडे मोर्चा वळवणे याचा अर्थ विरोधकांकडे ठोस काहीतरी माहिती असावी हे लक्षात येतं। त्याचबरोबर विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही वाल्मिक कराड यांच्यावर कारवाईची मागणी केली आणि त्यानुसार कारवाईही झाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके यांच्यासह भाजपाचे आमदार सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, संभाजीराजे छत्रपती, मनोज जरांगे यांनीही सरकारवर निशाणा साधत धनंजय मुंडेंसह पंकजा मुंडेंना टार्गेट केलं। बीड प्रकरणात आरोपांच्या फैरी रंगल्या। अगदी सुरुवातीच्या काळात ग्रामस्थांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून वगळण्याची मागणी केली। मात्र बीड सरपंच हत्या प्रकरणी अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। एकूणच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या का करण्यात आली? या हत्येमध्ये राजकीय भांडवल का करण्यात आलं? संतोष देशमुख यांनी धस यांचं नेमकं काय केलं? संतोष देशमुख, वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्यातील नेमके संबंध काय? संतोष देशमुख यांची नेमकी पार्श्वभूमी काय? या घटनांमागचा खरा सूत्रधार कोण आहे? या सूत्रधाराला अटक होणार आहे की नाही? बीड सरपंच हत्या प्रकरणात पडद्यामागचा चेहरा कोणता आहे? यासारखे अनेक प्रश्न या अवघ्या महाराष्ट्राला पडलेले आहेत। खरं पाहता या हत्येला राजकीय वळण लागलं तरी मास्टर माइंड अद्याप कोण आहे स्पष्ट झालेलं नाही। एवढं मात्र खरं असू शकतं की बीडमध्ये राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि कुणाची तरी पंख छाटण्यासाठी ही हत्या म्हणजे एक राजकीय खेळ असू शकते। पालकमंत्रीपदाची माळ अद्याप कुणाच्या गळ्यात पडले नाही आणि बीडमध्ये मुंडे बहीण भावांचं असलेलं वर्चस्व कमीही झालेलं नाही। याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। त्यानंतर आता भाजप आमदार सुरेश धस आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या। धसांनी टीका केली आणि इतक्या दिवस गप्प असलेल्या प्राजक्ता माळी संतापल्या। त्यांनी धसांनी माफी मागावी अशी मागणी केली। त्यानंतर प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली। या भेटीनंतर नरमलेल्या सुरेश धसांनी दिलगिरी व्यक्त केली। यात दुसऱ्या बाजूने विचार केला तर बीड सरपंच हत्या प्रकरण तापले असतानाच प्राजक्ता माळी आणि धस यांच्यातला वाद आत्ताच उपस्थित का केला गेला? हा सर्व जनतेला पडलेला प्रश्न आहे। एकूणच बीड सरपंच हत्या प्रकरण हे बिग बॉंग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। जेवढं खोलात जाल तेवढं सत्य बाहेर येईल। हे सत्य विस्फोटक असू शकतं, तर किती खोलात शिरायचं हे आता राजकीय नेत्यांना ठरवावं लागणार आहे। महत्त्वाच्या घडामोडींसाठी न्यूज व्हॅली या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तसंच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।